हा मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. बाळ पुढं पुढं सरकायला लागलं. नाव काय ठेवलंय? शाब्बास. नारायण पुढं पुढं सरकू लागला, लहानाचा मोठा होऊ लागला, रांगू लागला. पाळण्यात झोपतोय बर का. आणि माऊलीनं या बाळावरती संस्कार करायला सुरुवात केली. संस्कार हा विषय आता खूप मोठा आहे सांगण्यासारखा, वेळेची मर्यादा आहे. आम्ही लहान मुलं आहे म्हणून त्याला मोकळं सोडून देतो. लहान आहे त्याला काय कळणार. आणि इथं चुकतंय बर का, इथं चुकतं. लेकरू पाळण्यामध्ये झोपायचं नारायण, आणि आई अंगाई गायची. अंगाई गाता गाता त्या लेकरावरती संस्कार करायची. आई त्या बाळाला सांगायची, बाळा मी जोजविते नारायण बाळा ते अंगाई पाळणा गाते. मी जोजविते नारायण बाळा ते अंगाई पाळणा गाते. तू बाळपणी झोप शांत रे आता, पुढती विश्वाची चिंता. किती हालविसी पाळण्यातले चरण, किती हालविसी पाळण्यातले चरण. पुढती तुझ देश भ्रमण, कामुठी अशा आवळशी आपटशी. पाळण्यास धक्के देशी, हे चिन्ह भावी कार्याचे, हे चिन्ह भावी कार्याचे. मज दिसते बाळासाचे, मज दिसते बाळासाचे. वनवास कष्ट करण्याचे, वनवास कष्ट करण्याचे. व्रत घेशील ना देशा जागविण्याचे, व्रत घेशील ना देशा जागविण्याचे. अंगाई पाळणा गाते, मी जोजविते नारायण बाळा ते अंगाई पाळणा गाते. अंगाई पाळणा गाते, अंगाई पाळणा गाते. आई संस्कार करायची. मी जोजविते नारायण बाळा ते अंगाई पाळणा गाते. तू बाळपणी शांत झोप रे आता, पुढती विश्वाची चिंता. लक्षपूर्वक ओळ आणि ओळ ऐका. तू बालपणी झोप शांत रे आता, पुढती विश्वाची चिंता. का मुठी अशा आवळशी आपटशी पाळण्यास धक्के देशी. बाळा हे चिन्ह भावी कार्याचे, दिसते मम बाळासाचे. वनवास कष्ट करण्याचे, व्रत घेशील ना देशा जागविण्याचे. अंगाई पाळणा गाते. आईनं संस्कार केले आणि त्या संस्कारांशी हे लेकरू लहानाचं मोठं होऊ लागलं. चालायला लागला, बोलायला लागला, अनेक प्रश्न आईला विचारू लागला. आणि आई त्या प्रश्नांची योग्य समर्पक असं उत्तर देण्याचा प्रयत्न करू लागली. सज्जन हो, त्या लेकराला जरा लहान मुलांना शांत बसवा बरं. लेकरू लहानाचं मोठं झालं आणि सज्जन हो, होता 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 थोडक्यात सांगते बरं. काहीतरी असा प्रसंग घडला
की हा नारायण मित्रांमध्ये खेळत असताना आई रोज रात्री झोपताना गोष्ट सांगायची, रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगायची. आणि गोष्ट सांगून झाली की आई त्या लेकराला सांगायची, नारायणा तुला मोठेपणी अशा मारुतीरायांसारखं कार्य करायचंय बरं का, तुला मोठेपणी हे करायचंय, मोठेपणी ते करायचंय. रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगायची. आता आपण मोबाईल देऊन, मुलांच्या हातात आपणच मोबाईल देऊन मोकळे होतो. आई मात्र गोष्टी सांगायची, वेळ त्याकरता काढायची. लक्षात येतंय ना. आणि ती खरी संपत्ती बरं का. आता आम्ही मुलांना बाजूला ठेवतो आणि पैसा कमवण्यालाच जास्त वेळ देतोय आणि वर त्याची समर्पक कारणही देतो. ती पुन्हा वरची मोठी शोकांतिका. खरंच विचार केला तर एवढ्या साड्या कपाटातल्या खरंच कामाच्या आहेत का? किती जमवलंय की नाही. एकदा एका साडीवर फोटो निघाला की ती साडी परत नेसायची आणि मग नंतर आपला फोटो निघतो. सज्जन हो, या लेकरावरती आईनं संस्कार केले. लेकरू लहानाचं मोठं होऊ लागलं आणि एक दिवस आईनं सांगितलं की तुला मोठेपणी मारुतीरायांसारखं व्हायचंय. मारुतीरायांनी कशी त्या रावणाची लंका पेटवली, तसं तुला सुद्धा त्या मारुतीरायांसारखा पराक्रम गाजवायचा आहे. मारुतीरायांसारखी रामरायांची सेवा करायची आहे. आणि तसाच्या तसा यांनी अर्थ घेतला. आणि हा छोटासा नारायण दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, मित्रांना सगळ्यांना आपलं स्नान वगैरे उरकलं आणि सगळ्या मित्रांना एकत्र केलं. आणि नारायणांनी सांगितलं, आज आपण कोणता खेळ खेळायचा? लंका दहनाचा खेळ खेळायचा. जसे संस्कार असतात तसे खेळ, आणि खेळावरनं संस्कार ओळखता येतात. मुलं काय खेळतात याच्यावरनं ओळखायचं. या मुलानं सांगितलं लंका दहनाचा खेळ खेळायचा आहे. सगळी मुलं एकत्र झाली. यांनी सांगितलं तुम्ही सगळे वानर व्हा आणि मी मारुती होतो. शेपटी तयार केली, शेपटी लावली आणि त्या शेपटीला आग लावली बरं का. ती पेटवली शेपटी. आणि हा नारायण मारुतीसारखा या घरावरनं त्या घरावर, त्या घरावरनं त्या घरावर उड्या मारायला लागला. उड्या मारता 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 असं सांगितलं गेलं. एक जुन्या एका कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये मी ऐकले बरं हे. तसंच्या तसं सांगते मुद्दाम. या घरावरून त्या घरावर उड्या मारता 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 एका घरामध्ये शिरला. एका गवताच्या गंजीवरती म्हणे जाऊन बसला. आणि झालं असं की अख्खं घर. मग हळूहळू गावातनं तक्रारी यायला लागल्या. जशा जशा तक्रारी यायला लागल्या तस तसं आईला कळलं की या नारायणावरती आणखीन योग्य प्रकारे आता आणखीन संस्कार करायचेत. आई म्हणाली, नारायणा अरे मी सांगितलं म्हणजे तसंच्या तसं खेळायचं नसतं, मारुतीसारखं व्हायचं. याचा अर्थ दुसऱ्याची घरं म्हणजे मारुती होणं नव्हे. मारुतीराय कसे होते तर प्रत्यक्ष मारुतीराय हे बुद्धिमताम वरिष्ठम असे होते. त्यांच्यासारखं होता आलं पाहिजे, त्यांच्यासारखं होता आलं पाहिजे. जर असं ते नंतर करायला सांगा काम. त्यांच्यासारखं होता आलं पाहिजे की नाही. मग त्याकरता आई काय केलं पाहिजे, काय करावं. आईने सांगितलं त्याकरता गुरु भेटावा लागतो. बुद्धी स्थिर झाली पाहिजे. मारुतीसारखं व्हायचं म्हणजे स्थिर बुद्धी व्हायचं. आणि बुद्धी स्थिर होण्याकरता काय करावं लागेल तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. वेळेची मर्यादा आहे म्हणून थोडक्यात पटपट पुढे जाते. मग सद्गुरू कुठे मिळतील. आईला प्रश्न विचारला. आई म्हणाली सद्गुरू कुठे मिळतील. सद्गुरू शोधायचे नसतात, सद्गुरू करायचे नसतात, तर सद्गुरू मिळायचे असतात. अनुग्रह घ्यायचा नसतो तर अनुग्रह व्हायचा असतो बर का. आणि मग हे केव्हा होतं तर सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम. आपल्याला मिळालेली भूमिका आपण प्रामाणिकपणानं पार पाडत राहिलो, संयम ठेवला, धीर ठेवला आणि संघर्षाला आपलंसं केलं आणि करत राहिलो ना की एक दिवस स्वतः सद्गुरू आपल्याला शोधत आपल्यापर्यंत येतात आणि आपल्यावरती कृपा करतात. नारायणानं ऐकलं. नारायणाला माहिती होतं की मग एवढी वाट बघायची. गोष्ट माहिती होतं की ज्ञानोबारायांचे गुरु कोण आहेत.
थोरले बंधू निवृत्तीनाथ, मग आपल्याला सुद्धा मोठा भाऊ आहेच की, आपण त्याच्याकडनं अनुग्रह घेऊ, त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊ. विचार केला. नारायणानं गंगाधर दादांच्याकडे अनुग्रह मागितला. गंगाधर दादांनी काही अनुग्रह नाही दिला. त्यांनी सांगितलं, जे आईनी सांगितलं तेच दादांनी सांगितलं. नारायणानं विचार केला की मला अनुग्रह नाही मिळाला, मग आता मी गुरु शोधत बसणार नाही, मला हे गुरु कुणी नकोच. मी जर गुरु केला, मला जर गुरु हवा असेल, माफ करा केला हा शब्द नकोच, माझा गुरु दुसरे तिसरे कुणी नको, प्रत्यक्ष प्रभू रामा तूच मला गुरु म्हणून हवायस. प्रभू रामचंद्रांनाच आपला गुरु मानावा आणि त्यांच्याकडनं अनुग्रह मिळावा आणि आपण आपल्या कार्याला लागावं. मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन बसला. भावावस्थेमध्ये हा गेला नारायण. आणि सज्जन हो, त्या अंधाऱ्या खोलीमध्ये भावावस्थेमध्ये बसलेला असताना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची मूर्ती समोर उभी राहिली. अंतःकरणापासून जेव्हा आम्ही हाक मारतो तेव्हा देव आमच्या हाकेला आणि देवच धावतो बरं का, आधे मध्ये कोणीही नाही. तो कोणत्या रूपानं येईल हे फक्त सांगता येत नाही, बरोबर आहे ना. आणि म्हणून जाता जाता थोडक्यात कोणत्याही प्रकारचा जेव्हा आमच्यामध्ये भेद राहत नाही, मग तो गरीब श्रीमंत असो, स्त्री पुरुष असो, आणि सगळ्यात महत्वाचं समाजामध्ये असलेली तो शब्दही नकोसा ती घाण, ती म्हणजे जातीभेद. जोपर्यंत हा भेद मिटून जात नाही की नाही आमच्यातून, तोपर्यंत भगवंत आम्हाला भेटणं शक्य नाही. आमची हाक तिथपर्यंत पोचणं शक्य. खूप विद्वान असाल, पारंगत असाल, पण जर मनामध्ये जर जातीचा भेद असेल, उच्च नीच हा जर भेद मनात असेल ना, तर कितीही आमची पात्रता वाढली तरी आम्ही तिथंच बरं का, तिथपर्यंत पोचणं शक्य. आमची हाक तिथं पोचाविषयी वाटत असेल ना, आम्ही इथं असलो तरी हरकत नाही, पण भाव शुद्ध पाहिजे, भाव शुद्ध पाहिजे. या नारायणाची हाक भगवंतापर्यंत पोहोचली. आणि पोहोचली म्हणजे काय झालं, नारायण तर भावावस्थेमध्ये गेलाच होता, पण भगवंत सुद्धा. पाझर फुटला प्रभू प्रकटला, पाझर फुटला प्रभू प्रकटला, धावनिया श्रीराम आला, धावनिया श्रीराम आला, धावनिया श्रीराम आला, धावनिया श्रीराम. पाझर फुटला प्रभू प्रकटला, पाझर फुटला प्रभू प्रकटला, धावनिया श्रीराम आला, धावनिया श्रीराम आला, धावनिया श्रीराम आला, धावनिया. अनुग्रहाचा हात कशाला. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र समोर उभे राहिले आणि प्रभू काय म्हणतायत, अनुग्रहाचा हात कशाला, रामदास तू प्रिय आम्हाला, श्रावण शुद्ध नवमीची वेळा, धन्य होय तव नाम आला, धावनिया श्रीराम आला, धावनिया श्रीराम आला, धावनिया श्रीराम आला, धावनिया श्रीराम. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची स्वारी समोर प्रकट झाली. प्रभू म्हणाले, अनुग्रहाचा हट्ट कशाला. ज्यांचा भाव शुद्ध आहे ना, त्यांना अनुग्रहाची आवश्यकता नाही. भाव शुद्ध आहे ना, अनुग्रहाचा हट्ट कशाला. रामदास तू प्रिय आम्हाला.
तू आम्हाला प्रिय आहेस, तू तुझं कार्य करत राहा, तू तुझं कार्य करत राहा, कृपा पाठीशी आहेच. सज्जन हो, अशांवर सद्गुरूंची कृपा होते बर का, अशांवर होते. प्रभू रामचंद्रांची कृपा प्राप्त झालेली आहे. नारायण अंधाऱ्या खोलीत बसलेला आहे. आईला वाटलं मी काल काहीतरी सकाळी आज काहीतरी बोलले आणि म्हणून हा रुसून चिडून निघून गेलाय, कुठं मित्रांमध्ये खेळत असेल, सकाळपासून जेवायला सुद्धा आला नाही. आई बिचाऱ्याला त्या लेकराला गावभर शोधून शोधून आली, कुठे गेलाय नार्या, आणि शोधता शोधता बाहेर कुठं मिळाला नाही. मग घरात कुठं आहे का म्हणून पुन्हा घरात शोधता शोधता एका अंधाऱ्या खोलीमध्ये तिथं बसलाय का, सगळं घर शोधून आता त्या खोलीत गेली, तिथं तरी आहे का बघण्याकरता. अंधारात सासपडत जात असताना अचानक पायाला स्पर्श झाला. अंधारी बसला लपोनी जवतो, शोधोनी त्या भागली. माता व्याकुळ हाक देत स्वसुता, नारायणा ते भली. जेव्हा सापडला तयास पुसते, होता कुठे माऊली. सापडल्याबरोबर आईनं विचारलं, कुठं होतास एवढा वेळ आणि काय करतोयस इथं बसून. त्या छोट्याशा नारायणानं उत्तर दिलं, विश्वाची बहुकाळजी निजमनी, गे माय गे लागली सीताकांत स्मरण. मला किती सांगता आलं माहिती नाही, पण तुमचे डोळे पाणावले म्हणजे तुम्हाला ते कळलं, बस इतकंच अपेक्षित. या संतांची चरित्र सांगताना शब्दांचं सामर्थ्य संपून जातं. या मुलांनी सांगितलं, विश्वाची बहुकाळजी निजमनी, हे मायगे लागली. आईनं विचार केला, काय बाई बोलायला लागले पोर, म्हणे याला विश्वाची काळजी लागली. शेवटी आईच ती. आईनं विचार केला, हे काही बरं नाही, हा जर आता असंच काही बोलायला लागला तर उद्या याचं वैराग्य विरक्ती वाढायला लागेल आणि मग याचं लग्न कार्य मुलं बाळ ते काही नाही. आधी याचं लग्न झालं पाहिजे, मुलं बाळ झाली पाहिजेत, 4 चौघांसारखा याचा प्रपंच झाला पाहिजे आणि ते सगळं करून मग तो रामकार्य करू दे, अशीच प्रत्येक आईची इच्छा असते, कारण आईच ती. नारायणाचं आईनं लग्न ठरवलं. ठाऊक आहे, नारायणाने लग्नाला नकार दिला. आईनं शपथ घातली, नारायणा तुला माझ्या गळ्याची शपथ आहे बर का, तुला बोहल्यावर उभं राहिलेलं आणि तुझ्या डोक्यावरती अक्षदा पडलेल्या मला बघायचेत. आईनं शपथ घातल्याबरोबर नारायणाला काही पर्याय नव्हता. नारायणानं नाईलाज असतो कसा बसा होकार दिला. लग्नाचा मुहूर्त ठरला. सगळे नातेवाईक आले, बडजी मंडळी आली, पंचपक्वांना इकडं छान सुगंध आहे. नारायण मात्र रामरायाच्या मंदिरात आहे. रामरायासमोर नारायणाची स्वारी बसलेली आहे आणि नारायणानं प्रभू रामचंद्रांना विचारलं की प्रभू, सगळेजण असं म्हणतात की प्रपंचात सुख आहे, प्रपंचात सुख आहे, खरंच प्रपंचात सुख आहे का रामा? आणि जर खरंच प्रपंचात सुख असतं तर मग समाज इतका दुःखी कष्टी दिसला असता का? याचा अर्थ अगदी स्वच्छ आहे की प्रपंचात सुख म्हणा की प्रपंचात सुख नाही, पण तरी सुद्धा प्रपंच सोडून चालणार. मग समर्थांनी काय केलं? प्रपंचांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलं बर का की प्रपंच करावा नेटका. अगदी साध्या सोप्या कमीत कमी वेळेमध्ये सांगायचा प्रयत्न करते. प्रपंच सांडून परमार्थ कराल तेणे तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच तर करावाच लागतो आणि परमार्थ याचा नेमका अर्थ काय तर प्रचितीचा प्रपंच हाच खरा परमार्थ. प्रचितीचा प्रपंच झाला पाहिजे बर का आमचा. प्रपंच हे सामान्य नाही, प्रचितीचा प्रपंच व्हावा आणि हे समाजाला कळावं याच्याकरता समर्थ त्या बोहल्यावरती उभे राहिले. प्रभू रामचंद्रांशी हितगुज झालं आणि भावावस्थेमध्ये असताना कळलं की जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ चरणी लागावे, स्वजन सकळ त्यागावे, दुःख मूळ ते. जयास वाटे वैराग्य करावे, त्याने काहीच न विचारावे, उठोनी वाटाची लागावे दिगांतराप्रती, संगत विचारपूर्वक करावी. याचा अर्थ
बरोबर आहे ना? विचारपूर्वक संगत करावी आणि स्वधर्म कार्य प्रामाणिकपणानं पार पाडावं. बोहल्यावरती नवरा मुलगा उभा राहिला, मध्ये अंतरपाठ धरला, पलीकडे नववधू उभी राहिली आणि भटजी मंडळींनी शुभमंगल. किती जणांनी ऐकलंय हे? बोहल्यावरती जे जे उभे राहिले त्या प्रत्येकाने हे ऐकलंय की नाही? बरं, एकदा नाही, दोनदा नाही, कमीत कमी 5 वेळेला. किती जण सावध झाले? नारायणाच्या कानावरती शब्द पडले शुभमंगल. सावधान. सावधान शब्द ऐकल्याबरोबर नारायणानं आईला हाक मारली. आई, मी बोहल्यावर उभा आहे बरं का, माझ्या डोक्यावरती अक्षदा पडतायत, एकदाच बघ. आई बिचारी साधी बोळी तिकडून ओरडली, अरे होय रे नारायणा, एकदाच तुझ्या डोक्यावर अक्षदा. आता माझी इच्छा काही नाही बघ शिल्लक राहिली, आता मी मेली मरायला. पुन्हा डोक्यावरती अक्षदा पडली आणि शुभमंगल. पुन्हा नारायणाने पुन्हा एकदा आईला पुन्हा सांगितलं, मी बोहल्यावर उभा आहे बरं का, माझ्या डोक्यावर आई अक्षदा पडतायत. आई म्हणाली, होय रे नारायणा, खरंच माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं बघ, आता काही इच्छा नाही. तिसऱ्यांदा पुन्हा भटजी बुवा म्हणाले शुभमंगल. सगळी मंडळी अक्षदा टाकतायत आणि अचानक गोंधळ उडाला. अरे, आपण सगळे अक्षदा वाहतोय, पण बोहल्यावर नवरा मुलगा कुठाय, नवरा मुलगा कुठाय, नवरा मुलगा पळाला पळाला पळाला. एवढ्या गर्दीतून असा मुलगा कसा पळाला, कधी पळाला, कुठं पळाला, कुणालाही कळलं नाही बर का. तो भर लग्नातून बोहल्यावरून सगळ्या गर्दीतून हा मुलगा पळून गेला. कसा पळाला, पळाला आणि तो थेट टाकळीला जाऊन पोचला. कसा पळाला? मनासी टाकिले मागे, गतीसी. ज्याला कार्य करायचंच आहे ना, तो कोणतीही कारण दाखवत बसत नाही. पळाला आणि थेट टाकळीला जाऊन पोहोचला. आणि सज्जन हो, या समर्थ म्हणून मग पुढे यांना समाज ओळखू लागला. नारायणाचा आता समर्थ रामदास स्वामी म्हणून समाजाला ओळख पडली. नैपुण्य, योजकता, लोकसंग्रह, लोकमत आणि खऱ्या अर्थाने काळाचं ज्ञान आणि उपासना या गोष्टी ज्यांनी अंगीकारल्या आणि नरदेहाची इतिकर्तव्यता पूर्ण केली, असे समर्थ रामदास स्वामी या भारत देशामध्ये, या भूमीमध्ये होऊन गेले. ते तत्वरूपानं आज आमच्यामध्ये आहे बर का. देहानं नसलं तरी ते तत्व आहे आणि त्या तत्वाशी जो प्रामाणिक आहे, ते तत्व त्याच्याकरता जेथे जातो तेथे तो माझ्यासोबत अखंड आहे, अखंड आहे. हाच विश्वास आणि हाच अभ्यास आपल्या जीवनामध्ये जर होत गेला तर नरदेहाची इतिकर्तव्यता पूर्ण होते. एकदा अशीची अशी कथा मी एकदा कीर्तनामध्ये सांगितली. एका तरुणानं ऐकली, तो भारावून गेला. त्यानं ठरवलं आपण पण रामदास स्वामींच्या सारखंच वागायचं. त्याचंही लग्न ठरलं, नको नको म्हणत असताना आई वडिलांनी त्याचं जबरदस्तीनं लग्न ठरवलं. शेवटी त्याचं साखरपुडा झाला. त्याला बोहल्यावरती आणून उभं केलं बरं का. बोहल्यावर उभा राहिला, मध्ये अंतरपाठ धरला, पलीकडे नववधू उभी राहिली. भटजीबुवांनी शुभमंगल शब्द कानावरती पडल्याबरोबर याला ते कीर्तन आठवलं आणि यानं ठरवलं, नाही नाही, आपण कीर्तन ऐकतो ना, आपण सुद्धा ते समर्थांच्या सारखंच वागायचं. एकदा कानावर शब्द पडला, दुसऱ्यांदा शब्द पडला, तिसऱ्यांदा सावधान हा शब्द ऐकला आणि असा हा भारतीय तरुण खरोखर कीर्तनाचा परिणाम हा सुद्धा बोहल्यावरनं पळून गेला बरं का. घडलेली घटना आहे. हा सुद्धा बोहल्यावरनं पळून गेला, फक्त जाताना बायकोला बरोबर घेऊन पळाला. असं आंधळं अनुकरण करणं संतांचं, हे आंधळं अनुकरण मूर्खत्वाला कारण ठरतं आणि म्हणून आंधळं अनुकरण नको. बरोबर आहे ना. पूर्वरंगामध्ये सद्गुरू हेच सांगतायत की नाही, उगाच आंधळं अनुकरण नको. आम्हाला काहीतरी भुलीचे इंजेक्शन दिल्यासारखा आमचा अभ्यास नको. उगाचच परंपरेच्या नावाखाली, देवाधर्माच्या नावाखाली आपण स्वतःची फसवणूक नको करून घ्यायला. आपण स्वतःला ओळखूया, आपली पात्रता ओळखूया, आपल्यातले दोष आणि गुण ओळखूया, दोषांचं निर्मूलन करूया आणि गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करूया बरं का. हाच मार्ग आहे, याला अध्यात्म असं म्हणतात. आणि या मार्गाने गेलो तरच आधी भौतिक
आधी आध्यात्मिक आणि आधी दैवी पातळी या तीनही पातळींवरती आम्हाला खऱ्या अर्थाने समतोल राखता येईल आणि जीवनाचा आनंद घेता येईल. हेच मूळ पदामध्ये सद्गुरूंना सांगतायत. वेळेची मर्यादा आहे आणि म्हणून जरा गाडी फास्ट गेली बरं का, त्याबद्दल क्षमस्व. उद्या बरोबर 6ला देवाच्या चरणी प्रार्थना एवढीच करायची. हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, विसरण भावा, तुझा विसरण भावा. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान, हेची दान, हेची दान देगा देवा. पंढरीनाथ महाराज की. उद्या बरोबर 6 पावणे 6ला